पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी संकर्षण कराडे तुम्हा सगळ्यांचं फार मनापासून स्वागत करतो। मी तुम्हाला कसं सांगू की ही ओळ उच्चारताना मला किती आनंद होतो, कारण 2 वर्षांनी मी आम्ही सारे खवय्येच्या भागात तुमचं स्वागत करतोय। 2 वर्षांचा होता ब्रेक, तो का होता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण प्रवास आता नवीन सुरू झालेला आहे। प्रवास नवीन असला तरी आपलं डेस्टिनेशन तेच आहे, खवय्येगिरी। पण मागे जे आहे ते पाहून तुम्हाला लक्षात आलं असेल की आज आपण आहोत कोल्हापूर शहरात। या खवय्येगिरीच्या नवीन प्रवासाला सुरुवात करूया, पण त्याआधी देवीचं दर्शन घेऊया, देवाचं नामस्मरण सुरू करूया आणि मग करूया खवय्येगिरीच्या प्रवासाला सुरुवात। चला। अरे तुम्ही आज माझ्याबरोबर आहात नाही का? मी जरा विसरलो होतो। काय कोल्हापूर शहर असं आहे ना की ते कितीही पाहावं मन भरत नाही। पण आता काय, हा कार्यक्रम आहे पोट भरायचा। खवय्येगिरीचा नवीन प्रवास आपण सुरू केलेला आहे, पण नवीन प्रवास म्हटल्यानंतर नवीन पर्वही असायला हवं। गेल्या 2-3 वर्षाच्या काळाने आपल्याला शिकवलं की आयुष्यात जोडी फार महत्त्वाची। जोडी जर उत्तम असेल ना तर त्या आयुष्याची गोडी ही जरा वेगळी असते। आणि म्हणून खवय्येगिरीच्या नवीन प्रवासाचं नवीन पर्व आहे आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी। हे नवीन पर्व, नवीन प्रवास, खवय्येगिरीचं डेस्टिनेशन घेऊन चला सुरू करूया आजचा भाग आणि भेटूया आजच्या पहिल्या भागातल्या पहिल्या जोडीला। चला। आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे, तोंड आहे, जीव आहे, सोस आहे, चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये। आम्ही सारे खवय्येचा हा पहिला भाग घेऊन परत एकदा आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत। सिरीजचं नाव आहे जोडीत गोडी आणि आजची आपली पहिली जोडी आहे आई आणि मुलीची। मुलीचं नाव आहे केतकी पाटील आणि आईचं नाव आहे शुभांगी पाटील। त्यांच्याशी गप्पा मारूया आणि आजच्या पहिल्या भागाला सुरुवात करूया। तुम्ही तयार आहात का? काय उत्साह नाही आवाजामध्ये आहेत? कोल्हापुरातली सगळे महिला मंडळ आहे, सोसायटीतली ओळखीची मंडळी आहेत। तर आता यांच्या टाळ्यांच्या गजरात आपण शुभांगी पाटील आणि केतकी पाटील यांना आमंत्रित करूया। या नमस्कार, कशा आहात आपण? केतकी पाटील तुम्ही, शुभांगी पाटील ह्या। अरे वा, तुम्हीच मुलगी वाटतं, एवढं छान दिसतंय तुम्ही। कशा आहात तुम्ही दोघी? खूप छान, म्हणजे आज पहिला भाग आहे। 2 वर्षांची जरा गॅप झाली आमची, खवय्येगिरी थांबली होती, पण ती परत एकदा सुरू झाली आहे। आणि सिरीजचं नाव आहे जोडीत गोडी। कसं वाटतंय ही जोडी घेऊन इथे येताना? खूप छान वाटतंय। आता पहिल्यांदा हिचा तर फर्स्ट टाइमच एक्सपिरियन्स आहे यामध्ये। आता बघू आपण। आणि तुमचं काय खूप एक्सपिरियन्स आहे? हा, मी शेफच आहे ह्या क्षेत्रात। मी बरेच आता 5-6 वर्ष झाले मी या क्षेत्रात आहे। वा, काय ह्या क्षेत्रात काय केलं तुम्ही? मी कुकिंग क्लासेस घेते। आणि बरेच म्हणजे 8 ते 8.5 स्टुडंट्स, 1000 माझे स्टुडंट्स झाले या आतापर्यंत मी शिकवलेले आहेत। वा, सांगली, सातारा, कोल्हापूर, गडिंग्लज, इचलकरंजी या सर्व ठिकाणी जाऊन शिकवते। आमदारकीलाच उभा राहा तुम्ही आता। एवढं तुमचं सगळीकडे प्रस्त आहे। कसा होता या एवढ्या वर्षातला खवय्येगिरीमध्ये काम करण्याचा अनुभव? खूप छान होता। म्हणजे प्रत्येक क्षेत्रातील म्हणजे महिलांना, आणि महिलाच असं नाहीये, पुरुषांना देखील आपण शिकवलं जातं इथं। त्यामुळं यंगस्टर्स जे आहेत, ज्यांना पार्टीज वगैरे करायला खूप आवडतं, ते लोकांचा सुद्धा सहभाग असतो। इंटरेस्टिंग, फारच छान। आज तुम्ही जोडीने स्वयंपाक करणार आहात आमच्या या नवीन प्रवासाची नवीन पहिली जोडी। तर ह्या जोडीविषयी काय सांगाल? आई कशी आहे तुमची? आता आज जोडीने स्वयंपाक करणार आहे म्हणजे गोंधळच आहे। का गोंधळ? कारण मला पसारा काढायची सवय आहे आणि मला स्वच्छता लागते। मग आता कसं व्हावं? आता आपण तसंच ऍडजस्ट करणार। फक्त असं करू नका की दोघींनी मिळून पसारा केलाय मीच काढत बसलो, तेवढं मात्र करू नका। बरोबर, हो ना, तेवढं कराल ना? कुठला पदार्थ करायचं काही ठरवलंय? आज आपण पहिल्यांदा बघतोय पंचामृत। पंचामृत म्हणजे आपण दुधाचं पंचामृत नाही बघणार आहे, जे आपण तीर्थप्रसादाला नाही। हा जो पंचामृत जे आहे हे आपलं महालक्ष्मीच्या डाव्या साईडला जे ताट आपलं नैवेद्याचं जे आहे ते महालक्ष्मीला नैवेद्यामध्ये हे पंचामृत खूप महत्वाचं आहे। कुलाचाराच्या दिवशी केलं जातं का हे? महालक्ष्मीला जो नैवेद्य जो दाखवला जातो ना रोजचा, त्याच्यामध्ये हा प्रसाद म्हणून असतो। एकच पदार्थ नाही, सगळे पदार्थ असतात। आज तुम्ही एकच पदार्थ नाही, आपलं दूध आमटी पण आहे, राधानगरीची स्पेशल दूध आमटी। दूध आमटी? हो, नक्की हा पदार्थ आहे ना? हो नक्की। आणि तुम्हाला नक्की अशी रश्यासारखी चव येईल त्याची। म्हणजे तांबडा पांढरा रस्सा केल्यानंतर जी चव येते
कोल्हापूरचा त्या पद्धतीची तुम्हाला चव येणार. हे बघा, मला पदार्थ माहित नाहीये, माझी फजिती करायला मला इथे बोलवले नाहीये ना. नाही नाही नाही. दूध आमटी खाऊ घालून काहीतरी मग असं काही नाही ना, म्हणजे नाही, छान नाही. मस्त पदार्थ. खूप छान होते. तुम्ही खाल्लाय का कधी दूध आमटी? खाल्लाय ना, म्हणजे चांगला असतो ना, माणूस छान राहतो ना खाल्ल्यावर. फार छान. चला मग दूध आमटी आणि पंचामृत हे दोन्ही पदार्थ आज आई आणि मुलीची जोडी मिळून आपल्यासाठी करणार आहेत. हा भाग तुम्ही फार मन लावून पहा, कारण परत एकदा आपण खवईगिरीचा प्रवास सुरू केलेला आहे. जोडीत गोडी ही नवीन सिरीज आहे. आई आणि मुलगी कोल्हापुरातल्या मायलेकी आहेत आणि छान पारंपरिक आणि वेगळे असे पदार्थ आपल्यासाठी करणार आहेत. तयार आहात का? ऑल द व्हेरी बेस्ट. खवईगिरीचा सुरू झालेला हा नवीन प्रवास, त्यातला हा पहिला भाग आणि ही पहिली जोडगोळी आई आणि मुलीची आपल्यासाठी आता पदार्थ करणार आहेत. काय पदार्थ आहेत आपले? दूध आमटी आणि पंचामृत. पहिल्यांदा आपण काय करणार? दूध आमटी. बरं, सांगा मग साहित्य. 1 लिटर दूध घेतलेलं आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे 1 कप. 2 चमचे आपल्याला धने लागतील. शेंगदाण्याचा कूट 2 चमचे. त्यानंतर भाजलेले शेंगदाणे. सुकं खोबरं आहे, सुकं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचंय. काजू लागतील आणि मनुके लागतील. बारीक चिरलेल्या मिरच्या. त्यानंतर सुकं खोबरं किसलेलं आहे. लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि बारीक चिरलेला बटाटा. त्यानंतर मोहरी घेतलेली आहे फोडणीसाठी. तीळ घेतलेले आहेत भाजके. त्यानंतर खडे मसाले घेतलेले आहेत आपण यामध्ये. ओके, तर आता हे साहित्य आपलं झालं दूध आमटी आणि पंचामृतासाठी. इथपर्यंत आपण आलो होतो. आता हा खडा मसाला घेतलेले आहेत आपण यामध्ये. त्यानंतर आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे. गूळ घेतलेला आहे. त्यानंतर चिंचेचा कोळ, हिंग घेतलेला आहे. त्यानंतर गोडा मसाला, हळद, लाल मिरची पावडर आणि मीठ लागेल आपल्याला चवीनुसार. ओके, यातलं बरंचसं मसाल्याचं साहित्य आहे जे आपल्याला दूध आमटी आणि पंचामृत दोन्हीमध्ये वापरायचं. बरोबर. विभागून आपण ते त्या वेळेला ठरवूया. ठीक आहे, कृती पहिल्यांदा आपल्याला करायची आहे कशाची? दूध साराची. दूध आमटी का दूध सार? दूध सार किंवा दूध आमटी दोन्ही म्हणू शकतो. ठीक आहे, आता आपण लगेच कृती करूया. पहिल्यांदा काय करणार आहात तुम्ही? प्रथम एक आपण पॅन घेऊया. त्याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले पहिला भाजून घ्यायला लागतील. मस्त. काकू मदत करा लेकीला जरा. पण काय हो, आता जे त्या म्हणाल्या की ट्युशन क्लासेस त्यांचे, बाहेर गावी जाणार, त्या तयारी सगळी तुम्ही करता? तिला म्हणजे मग नोट्स वगैरे सगळ्या बनवायच्या असतात ना, फोन कॉल्स असतात तिकडच्या लोकांचे, त्यामुळे ती त्यामध्ये व्यस्त असली की मग मी तोपर्यंत तयारी करून ठेवते. कारण झाली हो काकू. तुम्हाला किती, तुम्ही असं म्हणत नाही कधी तुझं तू करून घ्या, तुझा क्लास, तुझा व्यवसाय? आतापर्यंत कधी झालं नाही. पण असं कधीतरी आपण जरा आज कर तुझं तू असं म्हणल्यावर नाही, मग तिथं मग गेल्यानंतर बाहेरगावी गेल्यानंतर तिथं ते साहित्य उपलब्ध व्हायला हवं ना लगेच पटकन. त्याच्यासाठी आपण व्यवस्थित गेलेलं बरं असते. खूप सपोर्ट आहे तुम्हाला आईचा. हो, खूपच. बरं, आता तुम्ही बोलता बोलता ह्या पॅन मध्ये खडा मसाला. आता यामध्ये आपण 8 ते 9 आपण मिरे घेतलेले आहेत. त्यानंतर दालचिनीचे 1-2 छोटे तुकडे घेतलेले आहेत. 2 वेलची हिरव्या घेतलेल्या आहेत आणि 1 स्टार फूल आपण घेतलेलं आहे, बदाम फूल. ठीक आहे, ओके. मला वाटतं खडा मसाला भाजून झाला. आता काय? आता त्यामध्ये धने भाजून घेणार. बर, तमालपत्र नाही वापरलं का आपण? फोडणीसाठी लागेल. अच्छा, मग हे असं ठेवूया ह्याच्यावर. आता काय? 2 चमचे आपल्याला धने लागतील. पण आता काय, व्यवसाय म्हटल्यानंतर आपल्याला सतत अपग्रेडेड राहायला लागतं. बरोबर. आजचं सगळं अडॉप्ट करायला लागतं. तर तुम्ही काय मग तुमच्या व्यवसायामध्ये असे प्रयत्न करता? खूप प्रयत्न करायला लागतात, कारण लोकांच्या आता टेस्ट पण खूप बदललेल्या आहेत. म्हणजे पारंपरिक पण त्यांना लागेल आणि जे आता नवीन जे आलेले आहेत त्याही रेसिपी त्यांना लागतात. त्यामुळे नेहमी त्याच्यामध्ये अपग्रेड राहायलाच लागतं. काय बरोबर. धणे किती वेळ भाजायचे? भाजले की धणे आपण भाजून घेतलेले. पुढे काय? आता सुकं खोबरं भाजून घ्यायचं. बर, बापरे, ह्याच्यात भाजायचं काम खूप आहे. हो, जो मसाला आहे दूध सार साठी जो लागणारा तो महत्वाचा आहे मसाला. हा दूध सार ही आमटी राधानगरी तालुक्यात जैन लोकांच्या मध्ये खूप बनवली जाते. राधानगरी तालुक्यात? अच्छा. खडा मसाला भाजून झालाय, पुढे काय करायचंय? फाईन पेस्ट करून घ्यायची ह्याची. फाईन पेस्ट करायची होय? करूया की. थोडंसं पाणी घालावं लागेल आपल्याला त्याचं. घ्या बारीक करून. आता त्यात पाणी ऍड करायचं? हो, पाणी ऍड. बर, झाली? हो. फाईन पेस्ट झाली का? हो, थोडीशी आपल्याला अशीच ठेवायची, अगदी पण फार बारीक नाही आणि फार घट्ट नाही. मस्त, हवी तशी झाली ना? आता दूध सार साठी स्पेशली आपण मातीचं भांड आणलेलं आहे. अरे वा, क्या बात आहे. तर आपण कांदा त्यामध्ये घालायचा आहे. बरं, ह्याच्यामध्ये म्हणजे आपल्या मातीच्या भांड्यामध्ये. बर, घ्या. तापलंय तेल मस्त. तेल खूप छान तापलं. आयुष्यातला टर्निंग पॉइंट असं जर विचारलं तर काय म्हणता येईल?
की जिथे तुम्हाला क्लिक झालं की हां आपण क्लासेस सुरू करायला हवेत, आपण लोकांना शिकवायला हवं, मी सुरू झालं? मी 4 वर्षापूर्वी पुण्यामध्येच होते. म्हणजे गेली 7 ते 8 वर्ष मी पुण्यामध्येच होते. काही फॅमिली प्रॉब्लेम्स खूप होते. त्यामध्ये मला सगळे प्रॉब्लेम्स दिसत होते, पण मी सगळं ते हँडल करून करायचा मी पुरेपूर प्रयत्न केला. त्यानंतर मी हळूहळू तिथेच असताना मग मी क्लासेस करायला चालू केले. त्या गोष्टी मी इग्नोर करायचे आणि माझी मुलगीला घेऊन मी क्लासेस करायला कंडक्ट चालू केले. ही तुमची मुलगी? हो. ती खूप लहान होती त्यावेळेस, तरी मी तिला क्लासला घेऊन जायचे आणि क्लास मी कंप्लीट करून घेतले. ज्यावेळी मी डिसिजन घेतला की मी नाही आता हे हँडल करू शकत आहे, मग मी आई वडिलांकडे आले. आई वडिलांकडे ज्यावेळी मी क्लासेस चालू केले, सुरुवात 4 लोकांपासून माझी झाली आणि आज ॲट अ टाईम माझ्याकडे 110, 120, 150 असे लोकांचे मी क्लासेस कंडक्ट करते. वा, किती छान. पण हा निर्णय तुम्ही घेतलात तेव्हा तुम्हाला असं त्रास नाही झाला? पण काय विचार केलात? सुरुवातीला थोडा त्रास झाला, पण मला माहिती होतं की जगाचा विचार करून मला चालणार नाही. कारण मला जर मुलीचं भविष्य आहे आणि त्याच गोष्टी जर मी बसले तर मग काहीच माझं करिअर म्हणा किंवा तिच्यासाठी मला काहीच करता आलं नसतं. बरोबर. आज खरं तर नवरात्रातला म्हणजे त्या 9 दिवसांमधला पहिला दिवस आहे आणि आपण जे नेहमी म्हणतो की स्त्री शक्ती स्त्री शक्ती, ते काय तर आपण आपल्या विचारांच्या पाठीमागे स्ट्रॉंगली उभं राहणं, आपण स्वतःचा, आपल्या भविष्याचा आणि आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करून आपल्याला योग्य वाटेल तो निर्णय घेणं, ही सुद्धा एक स्त्री शक्ती आहे, हो की नाही? बरोबर. तर त्याच्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतला, त्याला तुम्ही पाठिंबा दिलात, त्याच्या मागे तुम्ही उभे आहात, या सगळ्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत, हो की नाही? बरोबर. आज त्या गोष्टींचा त्रास होतो थोडासा होतो, कारण जरी आपण जगाचा विचार किंवा ह्या गोष्टीतून जरी आपण बाहेर पडलो असेल, 21 सेंचुरीमध्ये जरी असेल, तरी काही लोकांचे विचार अजून नाही बदललेले आहेत. लोक त्या गोष्टीला ॲक्सेप्ट करत नाहीत. लोकांचे विचार आहेत की अरे ही एकटीच आहे आणि हिचं काय होणार. ह्या गोष्टी खूप कधी कधी होतात, ह्या गोष्टी होतात, माझ्या मनावर लागतात, पण मी ह्या गोष्टीचा विचार नाही करत, कारण मला ती निगेटिव्हिटी पॉवर मला माझ्याजवळ घ्यायचीच नाही आहे. वा, नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचं मला हे फार छान शिकायला मिळालं. त्याच्यामुळे तुमच्या अशा सगळ्या धाडसी निर्णय घेणाऱ्या मुलींसाठी मला वाटतं एकदा बटाटा आपण याच्यामध्ये ऍड करूया. घाला घाला. आलं लसणाची पेस्ट घालूया का विचारलं? पेस्ट घालूया का? हो मग सांगा की. थोडीशी घालायची ना. मग कवा सांगताय हो? त्यांनी एवढं विचारा लागलाय साहेब आणि तुम्ही सांगत नाही का? अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट. बरं. कारण कच्चापणा त्याचा जावा निघून लागतो ना. अजून थोडीशी घाल. आता हे वाटण घालायचं? हो. आता लाल मिरची पावडर घेऊया आपण. ही का? हा. बर. काश्मीरीचे. काकूंची कुसबूस काय संपत नाही, नाही. काश्मीरी लाल बघ कोणती आहे. काश्मीरी लाल? मग कोणती? ही काश्मीरी का? नाही, दोन्ही पण काश्मीरी लालच आहे. अच्छा, ठीक आहे. थोडंसं आणखी अजून घाला. बरं बरं, ठीक आहे. आणखीन जरा. बरं बरं, ठीक आहे. नाही, खूपच कमी घालताय. असं होय? कोल्हापुरी आपण. मी नाही हो, मला सहन झालं पाहिजे असं बघा थोडं. बस झाली, बस. माझ्या सहनशक्तीचा विचार करा. नाही, पण लोकांनी असं म्हणलं जाते की कोल्हापूर म्हणजे खूपच लाल आणि लाल दिसतं म्हणून आपण म्हणतात की खूपच तिखट खातात, पण ऍक्च्युली तसं नाहीये. बरं. ती मिरचीचा जो कलर आहे ना, तो कलर असतोय आणि तर्रीदार. म्हणजे घरी सुद्धा एखादी भाजी बनवली आणि त्याच्यावर जर तेल दिसलं नाही तर मग मूड जातो. हा, मूड तर जातोच आणि मग सगळे खानदान निघतं. वा. आता हे जे तर्री तुम्ही बोलताय, ह्या तर्रीवरनं मला परत एकदा आमचे ते सिनियर दोस्त जे आहेत, जे या खवय्ये नगरीमध्ये फार पूर्वीपासून आहेत, त्यांना आता मी तुम्हाला जरा त्यांची ओळख करून देतोच. खरं तर ओळखीची गरज नाही, इंट्रोडक्शन करतो. आमचे हे जे साहेब आहेत ते आपल्यासोबत ह्या प्रवासात असणार आहेत. प्रशांत दांगले सर. कोण आहेत हे? पूर्वीपासून नाटक मध्ये खूप छान काम करायचे ते. बरं. तुम्ही पाहता त्यांची नाटकं? हो हो, खूप आवडतात. आता काय माहितीये का, ह्यांचं ना प्रत्येक गोष्टीवरती एक असं म्हणणं असतं की मी अनुभवी आहे तर मला ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत. बरोबर. खवईगिरीचा प्रवास मी एकटा नाही करू शकत. मला जर मी त्यांना एकट्याला घेऊन म्हणजे त्यांना न घेता गेलो तर साधारण ते मला असं वागवतात. त्याच्यामुळे मला त्यांना घेऊन जायला लागतं. आता तर्री पाहिल्यानंतर त्यांना हे असं वाटत असेल नक्कीच. नक्कीच. त्याच्यामुळे सर पण आमच्यासोबत असतात आणि ते या खवईगिरीच्या प्रवासात आपल्यासोबत असणार आहेत. आता यामध्ये आपल्याला काय दूध घालायचं आहे. कच्चं दूध घेतलेलं आहे आपण. हे गरम दूध नाहीये. हा, बरं. कच्चं दूध घेतलेलं आहे. हे दूध आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचं. बस. आता तर्री बघू शकताय तुम्ही. हो.
याला चांगली उकळी येऊ द्यायची आपण. येऊ द्या की मग, मी कुठं नाही म्हणलं. आता काय करूया? आता आपण पंचामृत करायला घेऊया. चला. मी त्या साईडला होते, तू ह्या साईडला. ह्याला दूध सारला एकसारखा हलवावा लागतो उकळी. मग तुम्ही तिकडे जाता का? हो. ठीक आहे, जा. किती म्हणजे छान म्युच्युअल अंडरस्टँडिंग वरती चाललेला आहे स्वयंपाक. हा, आज आपण इथं आहोत म्हणून म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे. नाही तर खूप राग 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 ना. नाही, नाहीतर मग मला किचन मध्ये एंट्री नसतेच. का? ते पसारा करते ना मी. काय हो काकू, असं नका करू बिचारीला. ठीक आहे, दूध सारला तुम्ही छान ढवळत राहा. पंचामृत करूया. काय करायचंय? तर प्रथम आपण इथे थोडंसं तेल घेऊया. घ्या. ही रेसिपी आपण तेल किंवा तुपामध्ये दोन्ही आपण बनवू शकतो. बर. तेलही गेले आणि तूपही गेले असं नको, दोन्हीपैकी एक वापरा. दोन्ही वापरू शकतो. हा. आता काय? आता यामध्ये मी मोहरी ऍड करते. हा. पुढे? मोहरी गरम झाली, तडतडली आहे. आता त्यामध्ये पहिल्यांदा आपण सुकं खोबरं घेऊया. सुकं खोबरं आपल्याला थोडंसं भाजायचं आहे. बर. तेलावरती परतून घ्यायचं. हो. पुढे? त्यानंतर काजू. काजू आणि मनुका. हा. एवढे लागतील? हो, सगळे घाला. अरे वा, चांगलं शाही पंचामृत आहे. हो. काय? महालक्ष्मीचा नैवेद्यासाठी हो लागतं तेच ना. मिरचीचे काप. बर. आवडत असेल तर यामध्ये सगळ्या प्रकारचे आपण ड्रायफ्रुट्सही घेऊ शकतो. घालू शकतो. हा. बर. खारीक वगैरे आपण ह्याच्यामध्ये भिजवून आपण घालू मस्त, शकतो. फारच छान. शेंगदाण्याचा कूट घेते आता. बर. बस बस बस. दाण्याचं कूट आपण घातलं. हो. पुढे काय घालूया? आता थोडेसे एक अर्धा चमचा आपल्याला तीळ घालायचं आहे. बर. आता अख्खे तीळ घालण्यापेक्षा आपण जसं दाण्याचा कूट घातला तसं आपण इथं तिळाचा पण कूट घालू शकतो. बरोबर. अजून? बस बस बस. त्यानंतर आपले मसाले आता यूज करायचे आहेत. प्रथम हिंग घाला. जराच कमी कमी. बस बस बस. बर बर बर. थोडीशी हळद. काकूंचं ढवळाढवळ तिकडे असली तरी नजर इकडेच आहे. हिंग झाले. त्यानंतर थोडीशी हळद घाला. आता लाल मिरची पावडर. काकू काश्मीर या. थोडीशी. थोडासा गोडा मसाला. चिंचेचा कोळ. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हे शिजवून घ्यायचंय. पाणी तिकडे आहे बघा. चिंचेचा कोळ घाल केली. नाही काय कुजबुजताय काकू? नाही, चिंचेचा कोळ घालायचा नाही. अच्छा. नाही, शेवटी घालायचं. म्हणजे हे शिजल्यानंतर थोडंसं. आता थोडं आपण याला झाकून ठेवूया. बर. आता याला 1-2 मिनिटं झाकून ठेवूया. बर. शिजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला गूळ आणि चिंचेचा कोळ आपल्याला घालायचा आहे. जरा तिखटपणा तिखट कमी आंबट. होण्यासाठी. हा. आता दूध सारला उकळी आलेली आहे. हा. यातला बटाटा आपण एकदा चेक करूया. बर. शिजलाय दिसतोय. हा. बटाटा शिजलेला आहे म्हणजे आपली आमटी रेडी आहे. फारच छान. बघू शकता तुम्ही. आता तुम्ही मला यामध्ये सांगितलं नाही की एक पदार्थ आपण घातलाच नाही. मला हा पदार्थच पहिल्यांदा कळतोय, तर मला काय माहिती असेल याच्यात काय घातलं नाही, काय घातलं प्रत्येक नाही. जेवणासाठी आपण वापरतोच ना. मीठ. त्याशिवाय आपण चव. हा. मीठ. अगदी बरोबर. हा, मीठ आपण याच्यात घातलं नाही. मीठ मग आपण याच्यामध्ये घालायचंच नाहीये. बर. जर मी मीठ आता जर घातलं असतं तर दूध आपलं हे फाटलं असतं. फाटलं असतं. त्यामुळे दूध आपण ज्यावेळी सर्विंग करणार त्यावेळेस आपल्याला साईडला मीठ द्यायचंय. मस्त वाफ आली आहे. मला वाटतं आता आपण गुळ घालूया. आधी पहिला चिंचेचा कोळ. अरे देवा, जाऊ दे आता, गुळ पडला. सगळा घाला गुळ. एवढा लागेल? हो हो हो. आणि आता चिंचेचा कोळ बघा, एवढा लागेल. हा, त्याला रंगही बदलेल ना आता बस चिंचेचा कोळ झाला. घातला. चिंचेचा कोळ बस झाला. वा वा वा. जेवढी चिंच घातली आहे ना त्याच्या दुप्पट आपल्याला गुळ गुळ घालायचा. घालायचंय. फारच छान. आणि हे अख्खे दाणे जे आहेत ते पण आपण आता घालूया. थोडंसं क्रंचीनेस पणा राहण्यासाठी मी त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. घालू वरून. हो हो हो. वा, फारच मस्त. तर आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडीच्या या पहिल्या भागामध्ये आम्ही तुम्हाला असे इंटरेस्टिंग आणि वेगळे पदार्थ दाखवलेले आहेत या कोल्हापूर शहरात येऊन, की जे तुम्ही आवर्जून करून पाहायला पाहिजेत. त्यातलं एक आहे दूध सार, दुसरं आहे पंचामृत. आता मला वाटतं कृती पूर्ण झालेली आहे. हो. प्रथम एका कढईत तेल किंवा तूप घेऊन त्यात मोहरी घालावी. ती तडतडल्यानंतर सुक्या खोबऱ्याचे काप थोडे परतून घ्यावे. त्यानंतर त्यात काजू, बेदाणे, मिरचीचे तुकडे आणि शेंगदाण्याचं कूट घालावं. आवडत असल्यास तिळाचंही कूट त्यात घालावं. त्यानंतर थोडंसं हिंग आणि हळद घालावी. लाल तिखट, गोडा मसाला घालावा. मग थोडंसं पाणी घालून नीट ढवळून घ्यावं. झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी. त्यानंतर त्यात चिंचेचा कोळ घालावा आणि त्याच्या दुप्पट प्रमाणात
बारीक चिरलेला गूळ घालावा. उकळी आल्यानंतर अख्खे शेंगदाणे घालावेत. शेवटी चवीनुसार मीठ घालावं. प्रथम एका पॅनमध्ये मिरे, दालचिनी, हिरवी वेलची, बादल फूल हे खडे मसाले भाजून घ्यावे. धणे आणि सुकं खोबरं देखील वेगवेगळं भाजून घ्यावं. भाजलेल्या तिळासह हे सर्व मिक्सरमध्ये थोड्या पाण्याबरोबर वाटून त्याची पेस्ट तयार करावी. एका मातीच्या भांड्यात थोडं तेल घेऊन ते गरम झाल्यानंतर त्यात कांदा परतून घ्यावा. त्यानंतर बारीक चिरलेला बटाटा त्यात परतून घ्यावा. त्यानंतर आलं लसूण पेस्ट घालावी. मग खडा मसाल्याची पेस्ट त्यात घालावी. हे सगळं नीट परतल्यानंतर त्यात लाल तिखट घालावं. नंतर त्यात कच्चं दूध घालून एक उकळी येऊ द्यावी. जेवताना पानात वाढल्यावर खाताना त्यात चवीनुसार मीठ घालावं. पहिल्या प्रवासातले पहिले मानकरी आज तुम्ही आहात. इतके छान पदार्थ केले ज्याला कोल्हापुरी टच आहे. कसं वाटतंय? खूप छान वाटते आणि मलाही आज पहिल्यांदा माझा हा अनुभव आहे, त्यामुळे तर अतिशय छान वाटतं. मज्जा आली की नाही? हो, खूप काकू, छान. तुम्हाला हो? खूप छान मजा. आहे ना? वा, असंच त्यांना सपोर्ट करत राहा. आज नवरात्रातला पहिला दिवस आहे ज्याला आपण पहिली माळ म्हणतो. आणि ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या गोष्टी सांगितल्यात तर मला वाटतं स्त्री शक्ती अशी काही वेगळी नसते. आपण आपले निर्णय घेणं, आपल्या आयुष्याला बॅक करत राहणं, सपोर्ट करत राहणं. म्हणजे तुम्ही एक स्त्री आहात, तुम्हाला सपोर्ट करणारी एक स्त्री आहे, जिच्यासाठी तुम्ही भविष्य पाहताय ती एक मुलगी आहे. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी छान जुळून आलेल्या आहेत. तुम्हाला सगळ्यांना नवरात्रोत्सवाच्या खूप शुभेच्छा. आता मी तुम्हाला एक काम करतो, झी मराठीकडनं आणि आम्ही सारे खवईकडे एक छानसं गिफ्ट देतो. खूप शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. आणि आता जी विनंती मी नाही केलं तरी ते घडणारच आहे. या सगळे म्हणून हे खायला लागा. तोपर्यंत मी आमच्या प्रेक्षकांना टाटा करतो. या, फक्त मला जाऊ द्या. या या. बघा कसे पदार्थावरती छान तुटून पडलेले आहेत, कारण पदार्थ आहेतच अप्रतिम. पाहत राहा झी मराठीवरचा हा नवीन प्रवास. आम्ही सारे खवई, एक ताजा आणि गरमागरम कार्यक्रम. अरबट सरबट खाऊ नका आणि झी मराठी सोडून कुठे जाऊ नका. भेटूया पुढच्या भागात. बाय.